नमस्कार. मोना नेटविजन प्रस्तुत वृत्तदर्शन मध्ये आपलं हार्दिक स्वागत. मी राम संचाळ. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. सिल्लोड शहरातील मुख्य रस्त्यावर सातत्याने होणारी वाहतुकीची कोंडी ठरते डोकेदुखी. वाहनधारक आणि पादचारीही त्रस्त. भोकरदन शहर परिसरातील पडीक गायरान जमीन ठरते मेंढपाळांचा सहारा. खरीप हंगाम संपेपर्यंत मेंढपाळांची आता या जमिनीवरच मदार. कन्नड तालुक्यातील जांभडी येथे 1 क्विंटल वजनाचा गोल दगड उचलून केली जाते शक्तीची उपासना. नागपंचमीच्या निमित्ताने जपली जाते परंपरा. दुष्काळाशी 2 हात करत शेततळ्याच्या माध्यमातून फुलवली डाळिंबाची बाग. सिल्लोड तालुक्यातील जिवरक टाकळी येथील शेतकऱ्याची जिद्द. आणि फुलंब्री घाटनांद्रा जिवरक टाकळी परिसरामध्ये नागपंचमीचा सण गुरुवार रोजी उत्साहात साजरा. सिल्लोड शहरातील मुख्य रस्त्यावर विविध कारणांमुळे वाहतुकीची कोंडी नित्याचीच झाली असून संबंधित विभागाचा याकडे दुर्लक्ष होत असल्याने वाहनधारकांसह पादचाऱ्यांनाही त्रास सहन करावा लागतोय. जगप्रसिद्ध अजिंठा लेणीमुळे प्रकाश झोतात आलेला तालुका म्हणजे सिल्लोड तालुका. अजिंठा लेणी पाहण्यासाठी सिल्लोड शहरातून देशी विदेशी पर्यटक, सामान्य प्रवासी, एसटी बसेस तसेच खासगी वाहनातून शहरातील मुख्य मार्गावरून दररोज हजारो वाहने जातात व येतात. तसेच शहरवासी व तालुक्यातील जनताही या प्रमुख मार्गाचा वापर दळणवळणासाठी करते. परंतु सिल्लोड शहरातील मुख्य मार्गावरील बेशिस्त पार्किंगमुळे या मार्गावर नियमित वाहतुकीची कोंडी रस्त्यावर पाहायला मिळते. त्यामुळे या मुख्य मार्गावरून अगदी पादचाऱ्यांना पायी चालणंही जीव मुठीत घेऊन मार्गस्थ व्हावं लागतंय. गेल्या अनेक वर्षापासून मुख्य मार्गावरील वाहतुकीची कोंडीमुळे नागरिकांची चांगलीच डोकेदुखी होऊन बसली आहे. मागील वर्षी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के पाटील यांनी शहरातील मुख्य मार्गावरील वाहतुकीला चांगला शिस्त लावून दिली होती. त्यामुळे पादचाऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला होता. मात्र के पाटील यांची बदली होताच शहरातील वाहतूक व्यवस्थेचे 3-13 वाजून परत एकदा बे हा पाडा सुरू झाला आहे. शनिवार रोजी मोदी सरकारमधील केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी एका कार्यक्रमानिमित्त सिल्लोड शहरात येत आहेत. त्यांच्या माध्यमातून शहरातील गेल्या अनेक वर्षापासूनची वाहतुकीची कोंडी सोडवण्याची विनंती तमाम शहरवासियांकडून व्यक्त होतीये. वृत्तप्रतिनिधी अनिल साबळे, सिल्लोड. कन्नड तालुक्यातील जांभडी या गावामध्ये नागपंचमीच्या दिवशी 1 क्विंटल वजनाचा गोल दगड उचलून शक्तीची उपासना करण्याची परंपरा आजही कायम आहे. नागपंचमीच्या सणाच्या निमित्तानं अनेक गावांमध्ये जुगाराचे डाव रंगतात आणि त्यातून लाखो रुपयाची उलाढाल होते. मात्र कन्नड तालुक्यातील जांभडी हे गाव याला अपवाद आहे. इथे 1 क्विंटल वजनाची दगडी गोटी उचलून शक्तीची उपासना केली जाते हे विशेष. नागपंचमीच्या दिवशी विधिवत पूजा करून आपली शक्ती आणि कौशल्यपणाला लावून हा 1 क्विंटल वजनाचा गोल दगड स्वतः उचलून खांद्यावर घेऊन मारुती मंदिराला 5 प्रदक्षिणा घातल्या जातात. एकीकडे ग्रामीण भागामध्ये मैदानी खेळ लोप पावत असताना गेल्या अनेक वर्षापासून ही परंपरा या गावाने मात्र जोपासली आहे. गावातील वृद्धापासून तरुणांपर्यंत हा गोल दगड उचलून प्रदक्षिणा मारण्याची तयारी असते. मात्र यामध्ये 1-2 जणांनाच ते साध्य होतं आणि या स्पर्धेत जो यशस्वी होतो त्याची गावभर चर्चा असते. ही स्पर्धा पाहण्यासाठी गावकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित असतात. यानंतर पुन्हा वर्षभरासाठी हा गोल दगड एका सुरक्षित खोलीमध्ये ठेवला जातो असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. वृत्तप्रतिनिधी राजू बनकर, आमठाणा. भोकरदन शहर परिसरालगतच्या गायरान पडीक जमिनीचा मेंढपाळांना सहारा मिळत असल्याचं चित्र आहे. कमी पावसामुळे मेंढ्यांना खायला गवत नाही, पण पाण्यासाठी ही भटकंती सुरू आहे. भोकरदन शहर व परिसरात झालेल्या तुरळक स्वरूपाच्या पावसानं खरीप पिकांची परिस्थिती बऱ्यापैकी आहे. तसेच पडीक जमिनीवर बऱ्यापैकी जनावरांना चारा उपलब्ध झालाय. दरम्यान नवे भोकरदन भागातील जिल्हा परिषद शाळेच्या पाठीमागील पडीक जमिनीवर मेंढपाळांनी मागील 15 दिवसापासून ठिय्या मांडलाय. विशेष म्हणजे या परिसरात मेंढ्यांना खाण्यासाठी चारा आहे, परंतु पिण्यासाठी पाणी नसल्यानं केळणा नदीवर जनावरांना दूरवर न्यावं लागत असल्याची खंत मेंढपाळांनी व्यक्त केली आहे. कारण तालुक्यात इतर ठिकाणी पावसाळा सुरू झाल्यानंतर जमिनीतून पाणी गेलं, त्यामुळे नद्या नाल्यांना पाणी येलं. परंतु भोकरदन शहर व परिसरातील काही गावांमध्ये अद्यापही जमिनीतून पाणी वाहलं नाही. त्यामुळे पाण्यासाठी मेंढपाळांना नदी पात्रातच जावं लागतंय. खरीप पिकांनाही आता मोठ्या पावसाची गरज निर्माण झाली आहे. वृत्तप्रतिनिधी सुरेश बनकर, भोकरदन. दुष्काळाशी 2 हात करत सिल्लोड तालुक्यातील जिवरक टाकळी येथील शेतकऱ्याने शेततळ्याच्या माध्यमातून माळ रानावर डाळिंबाची बाग फुलवली आहे. सिल्लोड तालुक्यातील टाकळी जिवरक परिसरामध्ये सतत 3 वर्ष दुष्काळ असल्याने शेतकऱ्यांनी शेतीकडे पाठ फिरवल्याचं चित्र दिसून येत होतं. परंतु इथे एका शेतकऱ्याने कृषी सहाय्यक विठ्ठल गोराडे यांच्या सहाय्याने आपल्या माळ रानाच्या शेतात एक शेततळ घेऊन पाणी साठवून कोरडवाहू जमिनीमध्ये आपली डाळिंबाची बाग फुलवली. किसन भावले या शेतकऱ्याचं नाव आहे. या शेतकऱ्याने एक ग्रुप तयार करून
अनेक शेतकऱ्यांना एकत्रित करून कृषी सहाय्यकांकडून शेतीविषयक माहिती घेऊन मका, कापूस, बाजरी, मूग या पिकांना योग्य ते खत व औषधी फवारण्याची पद्धत वापरून आपलं पीक कमी खर्चात कसं जास्त निघेल अशी युक्ती राबवली आहे। यावेळी कृषी सहाय्यक श्री गुराडे यांनी मागच्या वर्षी कपाशी पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होता, त्यासाठी कपाशीला बोंडअळीला आळा बसण्यासाठी आतापासून अळीचं औषध फवारत राहा म्हणजे बोंडअळी लागणार नाही असं मार्गदर्शन केलं। एकूणच सातत्याने पडणारा दुष्काळ, त्याचबरोबर होणारी गारपीट या सगळ्या संकटावर मात करत येथील शेतकऱ्याने आपल्या जिद्दीनं शेततळ्याच्या माध्यमातून आपल्या कोरडवाहू माळरानावर डाळिंबाची बाग फुलवली आहे। वृत्तप्रतिनिधी पाराजी वाहटुळे, जीवरक टाकळी। फुलंब्री येथे गुरुवार रोजी नागपंचमीच्या सणाच्या निमित्तानं मिळेल त्या झाडाला झोके बांधून बच्चे कंपनीसह महिलांनी झोके खेळण्याचा आनंद लुटला। फुलंब्री शहरासह तालुक्यामध्ये गुरुवार रोजी नागपंचमीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला। या सणाला लेकीबाळी तसेच बच्चे कंपनीचं आकर्षण असतं ते म्हणजे झोका खेळणं, परंतु शहर परिसरामध्ये झाडेच नष्ट होत चालल्यानं झोका बांधण्यासाठी झाडांचा या दिवशी अक्षरशः शोध घ्यावा लागला। त्यामुळे या सिमेंटच्या जंगलात दिसेल त्या झाडाला झोका बांधून बच्चे कंपनी आणि माहेरवासिनींनी झोके खेळण्याचा आनंद लुटला। नागपंचमी सणाच्या निमित्तानं महिलांच्या वतीने वारुळाची भक्तिभावाने पूजाही करण्यात आली। त्याचबरोबर झोके खेळताना महिला भगिनींनी लोकगीतही गायलेली दिसून आली। वृत्तप्रतिनिधी नंदकुमार हापत, फुलंब्री। सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा परिसरामध्ये गुरुवार रोजी नागपंचमीच्या निमित्तानं वारुळ पूजनासह विविध धार्मिक कार्यक्रम साजरे करण्याची महिलांची लगबग दिसून आली। सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा परिसरामध्ये नागपंचमीचा सण गुरुवार रोजी महिला भगिनी व कुमारिका मुलींनी भक्तिभावामध्ये उत्साहात साजरा केला। सुवासिनींनी आपापल्या घरामध्ये लावलेल्या नरसोबाच्या प्रतिमेची आघाडा, बेल, फुल, पत्री आदी पानांनी तयार केलेला पुष्पहार अर्पण करून तांब्याच्या नागदेवतेचं मनोभावे पूजन केलं व दूध आणि खिरीचा नैवेद्य दाखवण्यात येऊन आशीर्वाद घेतले। नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातला पहिला सण असल्यानं या सणाला हिंदू संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। या ऋतूमध्ये सर्व परिसर हिरवागार आणि सर्वत्र प्रसन्न वातावरण असल्यानं हा सण साजरा करण्यात एक वेगळा आनंद असतो। नागपंचमी हा सण विशेष करून मुलींचा आवडता सण असल्यानं या सणाची प्रत्येक कुमारिका मुलगी सासूरवासीनेही आतुरतेने वाट पाहत असते। नवीन विवाह झालेल्या मुलींसाठी तर हा सण म्हणजे पर्वणीच असतो, कारण या दिवशी मी माहेरी जाईन व माझ्या जिवलक मैत्रिणींसोबत कोण उंच झोका घेतो याची पेज लावून छानपैकी दंगामस्ती करून झोके खेळण्याचा आनंद घेईल असं स्वप्न तिने रंगवलेलं असतं। ग्रामीण भागामध्ये या सणाच्या दिवशी झाडाला झोका बांधण्याची प्रथा असल्यानं सकाळपासूनच परिसरातील मुलींनी झाडाला व आपल्या घरातील छताला झोके बांधून कोण उंच झोका घेतो याची पेज लावून छानपैकी झोका खेळण्याचाही आनंद लुटला। वृत्तप्रतिनिधी श्रीराम जोशी, घाटनांद्रा। सिल्लोड तालुक्यातील जीवरक टाकळी परिसरामध्ये वारुळ पूजनासह विविध कार्यक्रमांनी नागपंचमीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला। सिल्लोड शहरासह तालुका परिसरामध्ये गुरुवार रोजी नागपंचमीचा सण उत्साहात साजरा झाला। शेतकऱ्यांचा मित्र म्हणून सापाला महत्त्व आहे। त्याचबरोबर भारतीय संस्कृती ही भूतदयावादी असल्यानं साप हा प्राणी विषारी असूनही त्याचं पूजन करून विषयाचीही पूजा करण्याची महान संस्कृती भारतीयांनी जपली आहे। कोणताही सण म्हटलं की लगबग असते ती महिलांची। नागपंचमीलाही महिला भगिनींनी नवे कोरे वस्त्र परिधान करून वारुळाची पूजा केली। तालुक्यातील जीवरक टाकळी परिसरातही हा सण उत्साहात साजरा झाला। येथे सायंकाळी हलगीच्या वाद्यघोषामध्ये गावातील महिलांनी येथील मंदिरामध्ये तसेच वारुळाजवळ जाऊन पूजा केली। यावर्षी आतापर्यंत तरी पाऊस समाधानकारक असल्यानं या सणाला कमालीचा उत्साह दिसून आला। वृत्तप्रतिनिधी पाराजी वाहटुळे, जीवरक टाकळी। शेवटी पुन्हा एकदा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। सिल्लोड शहरातील मुख्य रस्त्यावर सातत्याने होणारी वाहतुकीची कोंडी ठरते डोकेदुखी, वाहनधारक आणि पादचारीही त्रस्त। भोकरदन शहर परिसरातील पडीक गायरान जमीन ठरते मेंढपाळांचा सहारा। खरीप हंगाम संपेपर्यंत मेंढपाळांची आता या जमिनीवरच मदार। कन्नड तालुक्यातील जांभडी येथे 1 क्विंटल वजनाचा गोल दगड उचलून केली जाते शक्तीची उपासना। नागपंचमीच्या निमित्ताने जपली जाते ही परंपरा। दुष्काळाशी 2 हात करत शेततळ्याच्या माध्यमातून फुलवली डाळिंबाची बाग। सिल्लोड तालुक्यातील जीवरक टाकळी येथील शेतकऱ्याची जिद्द। आणि फुलंब्री, घाटनांद्रा, जीवरक टाकळी परिसरामध्ये नागपंचमीचा सण गुरुवार रोजी उत्साहात साजरा। याचबरोबर आजचं बातमीपत्र संपला। नमस्कार।